घसरण बघायला मिळते। बघा आलेल्या माहितीनुसार आज तर फक्त सोन्याचे भाव पडले नाहीत तर चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झालेली आहे आणि ती घसरण सर्वात मोठी मानली जात आहे। बघा आलेल्या माहितीनुसार सोने आणि चांदीच्या दरातील सर्वात मोठ्या घसरणीचे कारणे समोर येऊ लागलेले आहेत। लोकांना वाटलं की आता मागच्या 2-4 दिवसात सोन्याचे दर खूप पडले आहेत, चांदीचे पण पडले आहेत, मग आता आज सोन्याचे दर जे ती पडण्याऐवजी वाढतच जातील, किमती वाढतील, पण तसं नाहीच झालं। सकाळपासूनच सोन्याचे दर आज पुन्हा एकदा जी घसरायला सुरुवात झाली ती मोठ्या प्रमाणात घसरण सुरू राहिलेली आहे। तर चला आता सविस्तर माहिती आपण बघणार आहोत, त्यासाठी तुम्ही फक्त आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजेच तुम्हाला अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आपल्या या चॅनलवरती बघायला मिळेल। त्यासाठी फक्त सबस्क्राइब करायचे आहे। तर चला पाहूयात। बघा सोन्या आणि चांदीच्या दराबाबत अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। होय, सोन्या आणि चांदीच्या दराने आता मोठा विक्रम मोडलेला आहे, तो म्हणजे खाली येण्याचा। बघा आता सोन्या आणि चांदीचे दर दिवसेंदिवस खाली येत आहेत। आज तर सर्वात मोठी घसरण झाली। आजच्या घसरणीमुळे सर्वजण आश्चर्यचकितच झाले। आज फक्त सोन्याचे भाव पडले नाहीत तर चांदीचे भाव पण खाली आलेले आहेत आणि एवढी मोठी घसरण झाली की सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला। कालपासून घसरण जी होत आहे ती खूपच जास्त प्रमाणात होत आहे। त्याच्या आधी पण सोन्याचे भाव कमी होत होते, दर खाली येत होते, पण एवढ्या प्रमाणात येत नव्हते असं व्यापारी देखील म्हणत आहेत। व्यापारी तर म्हणले की आम्हाला पण वाटत नव्हतं एवढी मोठी घसरण येईल। ती सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली कारण की युद्ध सुरू झाले की मागच्या वेळेस काय व्हायचं, सोन्याचे दर वाढायचे, चांदीचे पण दर वाढायचे, किमती खूपच वाढत होत्या, पण यावेळेस तसं घडलंच नाही। उलट आता सोन्याच्या आणि चांदीच्या किमती पडू लागलेल्या आहेत। तर चला आता आजच्या या व्हिडिओमध्ये आजचे ताजे सोन्याचे भाव काय आहेत, सोन्याच्या आणि चांदीच्या किमती काय आहेत, आज किती रुपयांची घसरण झाली ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात स्वस्त सोनं सध्या बघायला मिळत आहे, आज किती जिल्ह्यात सोन्याचे दर कमी झालेले आहेत हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आजचे सोन्याचे आणि चांदीचे दर बघायचे असतील, आजच्या सोन्याच्या आणि चांदीच्या किमती आज तुमच्या जिल्ह्यामध्ये काय आहेत हे जर तुम्हाला बघायचे असतील तर फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आजचे सोन्याचे चांदीचे भाव बघायला मिळणार आहेत। कारण की आज बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सोन्यासोबत चांदीच्या दरात घसरण झालेली आहे। आता तीच माहिती मी तुम्हाला दाखवतो। आता मात्र राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला। तर बघा मोठी माहिती आता समोर आलेली आहे। आता पाहायला गेलं तर आजचा दिवस सोन्या चांदीच्या इतिहासात एक मोठा दिवस बघायला मिळत आहे, तो म्हणजे घसरणीचा दिवस। होय, गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे। गेल्या वर्षी काय व्हायचं, 2025 मध्ये रोज बातमी काय यायची, आज सोन्याचे दर वाढले, आज 5,000 वाढले, 10,000 रुपयांनी किमती वाढल्या आहेत। पुण्यामध्ये दर वाढलेले दिसायचे, मुंबई असेल, महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा असो किंवा भारतातील कोणतंही शहर असो किंवा राज्य असो, प्रत्येक ठिकाणी गेल्या वर्षी काय व्हायचं तर सोन्याचे दर वाढत जायचे आणि चांदीचे पण वाढायचे। पण 2026 वर्षात आता सुरुवातीला थोडेसे दर वाढले, पण आता ज्या किमती घसरत आहेत त्यामध्ये मोठी घसरण बघायला मिळत आहे। सोन्या आणि चांदीच्या किमती खूपच खाली येतानाचं चित्र स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळत आहे। आज तर सोन्याचे पण भाव पडले आहेत आणि चांदीचे पण भाव पडले आहेत। आज बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सोन्या चांदीच्या किमती अचानक कमी झाल्या। कुणालाच वाटत नव्हतं की आज पण सोन्यासोबत चांदीच्या दरात घसरण होईल, कारण की प्रत्येक जण म्हणायचं आतापर्यंत खूप सोन्याचे भाव पडले, मग आता काय पडायचे नाहीत, आता लगेच वाढायला सुरुवात होईल। आणि आज काय झालं तर सकाळपासून वेगळीच परिस्थिती बदलली। उलट आज पण सोन्याच्या किमती कमी होऊ लागल्या आणि चांदीच्या पण किमती कमी व्हायला। मग किमती कमी झाल्या की लगेच आता सोनं चांदी घेणाऱ्यांनी लगेच आता बाजाराकडे धाव घेतली आणि आता सोन्याच्या दुकानांमध्ये खूपच गर्दी आहे। का तर सोनं आणि चांदी त्यांना आता कमी भावात घ्यायचे आहे। सध्या सोनं आणि चांदी घेण्यासाठी तुफान गर्दी दुकानांमध्ये वाढू लागलेले आहे। त्याचं कारण म्हणजे सोन्याचे भाव हे 10,000, 15,000, 8,000 जी 4-5 दिवसात पडत आहेत। यामुळे आता कोणी पण सोनं घेण्यासाठी आता तयारी करत आहे। बघा मग आज कोणत्या जिल्ह्यामध्ये सोन्याचे भाव जास्त पडलेले आहेत, सर्वात कमी किमती आता कुठे बघायला मिळत आहेत, सोनं कसं काय स्वस्त होत आहे आणि अजून सोनं स्वस्त होणार आहे का, 1 लाखांपेक्षा सोन्याचे भाव आता कमी होणार आहेत का, याबाबतची सर्व काय अपडेट आपण बघणार असून आता फक्त तुम्हाला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आजचे सोन्याचे आणि चांदीचे भाव बघायला मिळतील। आजच्या सोन्या चांदीच्या किमती काय आहेत हे तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे, त्यासाठी लक्ष द्या। बघा आलेल्या माहितीनुसार
सर्वात मोठी घसरण महाराष्ट्रातील मोठमोठ्या शहरात तर झाली, पण बघा भारतातील देखील बऱ्याच शहरांमध्ये मोठी घसरण आता बघायला मिळालेली आहे. आजच्या दिवशी सर्वात मोठी घसरण झाल्याने सगळ्यांच्या नजरा सोन्याच्या दुकानांकडे, बाजारांकडे आहेत. बघा आज विचार जर केला तर कोणालाच असं वाटलं नव्हतं की आज दर एवढे खाली येतील, पण बघा अचानकपणे दर खूपच खाली आलेले आहेत. आज दरांमध्ये जी भीषण पडझड झालेली आहे, जी भीषण घसरण झालेली आहे ती पाहून सामान्य माणसांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कारण की लोकांना विश्वासच होईना गेला की एवढे दर कसं काय पडले. पण जेव्हा सोनं खरेदी करण्यासाठी, सोनं घेण्यासाठी लोक दुकानामध्ये गेले आणि दुकानदार म्हटला की होय खरंच सोन्याच्या दरात आज जे आहे ते कमतरता बघायला मिळाली आहे, घसरण झालेली आहे, तेव्हा लोकांना वाटलं की होय खरंच सोन्याच्या दरात घसरण झाली. कारण की कोणालाच विश्वास बसला नाही. कारण की आतापर्यंत सोन्याचे दर काय होत होते, रोज वाढत होते. किमती रोज दिवसेंदिवस 10,000, 2,000, 4,000 वाढत होत्या. पण आज त्या उलटच घडलं. आज वाढणाऱ्या किमती पूर्ण थांबलेल्याच आहेत आणि डायरेक्ट मोठमोठी घसरण ही सोन्यासोबत चांदीच्या दरात आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला मग आता 18 कॅरेट सोन्याचे काय भाव आहेत, 22 कॅरेट सोन्याचे काय भाव आहेत, 24 कॅरेट सोन्याचे काय भाव आहेत, शुद्ध सोन्याचे भाव काय आहेत, किती रुपयांनी किमती कमी झाल्यात, चांदीच्या किमती किती रुपयांनी कमी झाल्यात, सर्व काय आता तुम्हाला राहिलेल्या या 2-3 मिनिटाच्या व्हिडिओत सांगणार असून आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा. बघा सर्वात मोठी माहिती आता समोर आलेली असून सगळ्यात मोठी आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे युद्ध आपल्याला माहिती आहे का, तर नाही. कारण की युद्ध हे केव्हा सुरू होईल, केव्हा बंद होईल हे आता सामान्य माणूस कोणीही सांगू शकत नाही. कारण की तो जागतिक लेवलचा निर्णय जे असतो तो प्रत्येक देशांचा असतो. पण बघा आता सगळ्यांना वाटलं की युद्ध वगैरे यावेळेस काही व्हायचं नाही, मग सोन्याचे दर वाढतील की पडतील हे आधी कोणालाच माहिती नव्हतं. पण ज्यावेळेस ट्रम्प यांनी युद्धाची घोषणा केली, युद्ध सुरू झालं, मग त्यावेळेस लगेच अशा बातम्या आल्या की युद्ध सुरू झालंय म्हटल्यावर सोन्याचे दर 2 लाखाकडे जातील, काही जण म्हणले 2.5 लाखाकडे जातील. पण तसं झालं नाही. त्या उलट वेगळीच गोष्ट घडली. जे दर आता 2 लाखाकडे, 2.5 लाखाकडे जातील असं इतरांना वाटत होतं, तसं काही झालंच नाही. उलट मोठी घसरण सोन्याच्या आणि चांदीच्या दरात बघायला मिळाली. एवढी मोठी घसरण झाली की सर्वजण आश्चर्यचकितच झालेले आहेत. बघा आलेल्या माहितीनुसार आज बऱ्याच जिल्ह्यांमध्ये, पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, अमरावती असेल किंवा महाराष्ट्रातील अजून काही जिल्हे असतील, या ठिकाणी सोन्याचे दर खूपच स्वस्त झालेले आहेत. किमती खूपच खाली आलेल्या असून ज्यांना वाटत होतं सोन्याचे दर खाली यायचे नाहीत ते पण लोक आता डोक्याला हात लावून बसले आहेत. कारण की सोन्याचे दर एवढे कमी झाले आहेत की आता सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे. तर चला आता सर्वात आधी आपण सोने आणि चांदीचे दर बघूयात आणि व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, सोने तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे. खरंच सोन्याचे दर आता अजून पुढच्या 10 ते 15 दिवसात 1 लाखांच्या खाली जाणार आहेत का, याबाबत आता सोने व्यापाऱ्यांचं आणि तज्ज्ञ लोकांचं काय म्हणणं आहे ते पण सांगतो. कारण सध्या सुरू असलेली घसरण अजून किती दिवस सुरू राहील, रोज दर आता पडणारच आहेत का, की सोन्याचे दर पुन्हा वाढू शकतात, चांदीचे दर पुन्हा वाढू शकतात, याबाबतची नेमकी काय माहिती आहे सर्व काय आपण बघणार असून आता फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करायचं आहे. राहिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती बघायला मिळणार आहे. आणि आजचा ताजा भाव काय आहे, आज सोन्याच्या आणि चांदीच्या किमती कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात कमी आहेत हे पण मी तुम्हाला दाखवणार असून तुमच्या जिल्ह्यातील सोन्याची आणि चांदीची माहिती आता तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याकरिता फक्त लक्ष द्या. कारण की सराफा बाजार असेल किंवा महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्ह्यातील वेगवेगळे सोन्याचे दुकाने असतील, या सर्व ठिकाणी मोठी घसरण नोंदवली गेली असून सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण खूपच आता सुरू झालेली आहे. तर चला आता काय भाव आहेत ते आपण बघू. बघा आलेल्या माहितीनुसार आता सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. आज सर्वात मोठी घसरण सोन्यासोबत चांदीच्या दरात झाल्याने सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. बघा आलेल्या माहितीनुसार यावेळेस काहीतरी वेगळंच घडतंय. आलेल्या माहितीनुसार युद्ध सुरू असताना दर वाढण्याऐवजी चक्क कोसळत आहेत. हे कसं शक्य आहे असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आला. बघा यामागे अमेरिकन डॉलरची ताकद आहे की जागतिक बँकेचं एखादं मोठं षडयंत्र आहे असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. पण बघा महाराष्ट्राच्या जिल्ह्यात सध्या खळबळ आहे. आता आपण वळूया आपल्या महाराष्ट्राकडे. मुंबईच्या जे आहे ते बाजारापासून ते पुण्यातील सराफा बाजारपेठेपर्यंत आज फक्त एकच गोष्टीची चर्चा आहे की एवढी मोठी घसरण कशी झाली. नाशिक असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर यांसारख्या शहरांमध्ये सोन्याचे भाव अक्षरशः गडगडले आहेत आणि खूपच किमती कमी झालेल्या आहेत. जे सोनं महाग होतं ते सोनं आज स्वस्त झालेलं आहे. याच्या मागचं कारण काय आहे ते देखील माहिती समोर आलेली असून बघण्याचं काम करणार आहोत. तुम्ही फक्त लक्ष देऊन व्हिडिओ
व्हिडिओ पहा. बघा सोन्यासोबतच चांदीने देखील आज गुंतवणूकदारांना मोठा झटका दिलेला आहे. चांदीच्या दरात इतकी मोठी घट झाली आहे की ज्यांनी काल परवा चांदी खरेदी केली होती त्यांना आता पश्चाताप करण्याची वेळ आलेली आहे असा प्रश्न विचारला जातोय. बघा का पडले सोन्याचे भाव? तर आता तुम्ही म्हणाल आता युद्ध सुरू आहे आणि सोन्याचे भाव कसं काय पडत आहेत, तर त्याचं कारण म्हणजे जागतिक बाजारपेठेमधील लिक्विडिटी क्रंच. बड्या देशांनी सोन्याचा साठा बाजारात विक्रीसाठी काढला आहे का असा आता प्रश्न उपस्थित होत आहे की शेअर बाजाराला वाचवण्यासाठी सोन्याचा बळी दिला जातोय. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची जी काही ओव्हर सेलिंग सुरू आहे त्यामुळे मागणी प्रचंड असूनही किमती दाबल्या जात आहेत का असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. बघा आलेल्या माहितीनुसार देशामध्ये आणि इतर बऱ्याच बाकीचे राज्य असतील त्या ठिकाणी सर्वच भागांमध्ये सोन्याच्या किमती चांदीच्या किमती आज खूपच कमी झालेल्या आहेत. तर चला मग आजचे ताजे आता सोन्याचे आणि चांदीचे भाव बघूयात. कुठे किती रुपयांची घसरण झाली, महाराष्ट्रात काय भाव आहे, दिल्लीत काय भाव आहे आणि इतर राज्यांमध्ये सध्याची काय परिस्थिती आहे आणि महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सोन्याचे भाव खूपच स्वस्त झालेले आहेत, किमती कुठे सगळ्यात स्वस्त बघायला मिळत आहेत. सर्व राहिलेली माहिती आता आपण बघणार आहोत. आता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. बघा सर्वात मोठी माहिती आता समोर आलेली आहे. बघा सोनं चांदीच्या दराबाबत महत्त्वाचे अपडेट. सर्वात आधी आपण काय करूयात, चांदीचे आजचे ताजे भाव बघूयात कोणत्या जिल्ह्यात काय आहेत. त्यानंतर सोन्याचे भाव बघूयात कशी घसरण झाली आहे, किती रुपयांची झाली आहे हे पण सांगतो, कारण की घसरण काय थांबत नाही. काल पण घसरण झाली हे सगळ्यांना माहिती. कालची घसरण तर खूपच मोठी होते, तशी घसरण होईल काल कुणालाच वाटत नव्हतं. मग सगळेजण म्हटले की काल घसरण जास्त झाल्यामुळे आज सोन्याचे दर जे आहे की डायरेक्ट थोड्याफार प्रमाणात वाढतील, पण आज वाढले पण नाही, तिथे थांबले पण नाही. उलट आज पण सोन्याचे दर घसरले, किमती खूपच कमी झाल्या आणि चांदीच्या पण किमती कमी झाल्या. म्हणजे सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण सुरू झाली हे आता आपल्याला दिसून येत आहे. आजचे नेमके काय दर आहेत तर चला आता सविस्तर आपण बघूयात. सर्वात आधी आपण या ठिकाणी चांदीचा आजचा ताजा भाव बघूयात. त्यानंतर सोन्याचा काय भाव आहे. 18 कॅरेट सोन्याचे भाव असतील ते पण घसरले, 22 कॅरेटचे घसरले आणि 24 कॅरेट सोन्याचे पण भाव आज डायरेक्ट कमी झाले आहेत आणि सोनं खूपच स्वस्त झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. मागच्या 2025 वर्षामध्ये रोज बातमी यायची सोन्याचे दर वाढले, पण आता तसं नाही. आता रोज बघायला मिळतंय की सोन्याच्या किमती डायरेक्ट कमी होत आहेत, सोनं स्वस्त होत आहेत, अशा बातम्या आपल्याला सध्या दिसून येत आहेत आणि वेगळीच परिस्थिती निर्माण झालेली आहे असं पण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. बघा सोन्याचा बाजार हा नेहमीच अनिश्चित असतो, पण आजची घसरण ही सामान्य नाहीये. यामागे जागतिक राजकारण, युद्धाचे नवीन डावपेच आणि मोठ्या बँकांचेही संबंध गुंतलेले आहेत. आपण या विषयावर आता लक्ष ठेवून आहोत. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा. तर बघा आजचा चांदीचा भाव या ठिकाणी बघायला गेलं तर चांदीचा भाव देखील खूपच घसरलेला आहे आणि चांदीच्या भावामध्ये काय 1000-2000ची घसरण नाही, तर त्यापेक्षा मोठी हजारो रुपयांची घसरण आज बघायला मिळाली आहे. तर चला आजचा ताजा चांदीचा भाव काय आहे ते आपण बघूया. त्यानंतर सोन्याच्या किमती काय आहेत हे देखील आपण बघण्याचं काम करणार आहोत. तर बघा आज सोने आणि चांदीचे दर खूपच वेगळे आहेत. आज चांदीच्या दरांमध्ये अचानक मोठी घसरण झाल्याने सगळ्या जणांना आश्चर्य वाटू लागलेलं आहे. बघा आलेल्या माहितीनुसार मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर वेगवेगळे दर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबई या ठिकाणी चांदीचा 1 किलोचा दर 2,29,900 आहे, तर पुणे या ठिकाणी 1 किलो चांदीचा दर 2,31,320 रुपये आहे. आज जर विचार केला तर आलेल्या माहितीनुसार चांदीच्या दरामध्ये मोठी पडझड झाली असून आज साधारण अंदाजे 7,000 ते 8,000 रुपयांनी चांदीचा भाव हा स्वस्त झाल्याचं बघायला मिळालं आहे. आजचा दर हा 2,18,300 ते 2,29,900 च्या आसपास आपल्याला बघायला मिळत आहे. या ठिकाणी थोडासा बदल मागे पुढे पण होऊ शकतो, कारण की हे दर आहेत थोडेफार बदलत असतात. तर चला आता सोन्याचे काय भाव आहेत, कोणत्या जिल्ह्यात सोन्याचे दर स्वस्त झाले ते एकदा आपण आढावा घेऊ. बघा आजचा ताजा सोन्याचा भाव जर पाहायला गेलं तर आज सोन्याच्या भावात घसरण झालेली आहे. मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर या ठिकाणी सोन्याचे दर घसरले आहेत. आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर मुंबई या ठिकाणी 1,37,440 आपल्याला बघायला मिळत आहे. शुद्ध सोन्याचा हा दर असून आज मोठी घसरण आपल्याला बघायला मिळाली आहे. आता जर विचार केला तर सोन्याच्या दरातील सर्वात मोठी घसरण असून नाशिक या ठिकाणी पण 1,37,500 रुपये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर आहे, तर पुणे या ठिकाणी 1,37,460 रुपये हा देखील पुणे या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा आपल्याला दर बघायला मिळतोय. सर्वात मोठी घसरण सोने आणि चांदीच्या दरात स्पष्टपणे दिसून येत आहे. सोलापूरमध्ये आजचा 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,39,830 आहे, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,37,600 रुपये आहे. असे सोन्याचे 24 कॅरेट 10 ग्रॅमचे भाव आहेत. यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, ही गोष्ट देखील लक्षात घ्या. धन्यवाद.